दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसंदर्भात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले। आता त्यांच्या निशाण्यावर आले आहेत कांदा उत्पादक शेतकरी। कांद्याला चांगला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावत सुटतात, त्यानंतर कांद्याचे भाव पडतात असं म्हणत कोकाटेंनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर थेट नाराजी व्यक्त केली। याआधी नाशिकमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेलं। यावरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरलेलं, तर अजित पवारांनीही त्यांना खडे बोल सुनावले होते। एखाद्या शेतकऱ्याला 2-5 रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावाचे सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात, आपण चुकीचा संदेश आहे। त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा की नाही, दुप्पट का तिप्पट। तुम्ही जर 50 पट कांदा करायला लागले तर 50 पट केल्यावरती भाव पडणारच आहे। त्यामुळे कांद्याच्या बाबतीमध्ये कसं आहे की कांद्याचं कन्झम्पशन किती आहे आणि कांद्याच्या लागवडी किती आहे याचं ताळमेळ न बसल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं, वाढलं। त्यामध्ये मागणी आणि उत्पादन याचा ताळमेळ न बसल्यामुळे भाव पडला। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे। जबाबदार व्यक्तीकडे आता कृषी मंत्रीपद सोपवायला हवं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी दिली, तर मंत्री संजय शिरसाट यांनी कृषी मंत्र्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की अशा प्रकारची वक्तव्य होत असतील तर ह्या राज्यातल्या शेतकऱ्यांनी जायचं कुणाकडे? कृषी मंत्री हा राज्यातल्या शेतकऱ्याचा प्रमुख आहे। आता प्रमुखच जर असं बोलायला लागला तर आश्चर्य आहे। सांगतो माणिकरावांनी सुद्धा थोडासा संयम हा राखला पाहिजे। आपल्या एखाद्या वक्तव्यामुळं शेतकरी बांधवामध्ये किंवा इतर समाजामध्ये चीड निर्माण होऊ नये असं वक्तव्य करणं टाळावं। स्पष्ट स्वभावाचा अर्थ इतरांना दुखवणं असं होत नाही, म्हणून आता त्याची ते काळजी घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।